नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ सकाळ। तर आज दिवस खूप खास आहे। आज 10वीचा रिझल्ट लागला आणि अथर्वचाही रिझल्ट लागला होता। 83% आले होते त्याला आणि छान रिझल्ट लागला। त्यामुळे तर सकाळीच मी पेढे आणून ठेवले होते आणि देवालाही ठेवला आणि त्याच्यानंतरून मग त्यालाही मी पेढा इथे चारला। म्हणलं तोंड गोड झाले। आता पेढ्यावरती तर काम होणार नव्हतं, त्याला छान अशी ट्रीट मी देणारच होते। तर पेढा वगैरे खाल्ला। मी तुमच्याबरोबर आज बटर चिकनची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याच्याबरोबर नानही। तरी ते चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। त्याच्यानंतरून अद्रक लसूण पेस्ट, आपला धना पावडर, गरम मसाला, हळद, चिकन मसाला, मीठ आणि दही हे सगळं टाकून आहे ना मिक्स करून 1 तास ठेवून देणार होते। आणि त्याच्यानंतरून आहे ना इकडे लगेच मी मसाला बनवण्यासाठी घेतला। तरी ते खडे मसाले टाकलेले आहे, लवंग, इलायची, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मोठी इलायची। तर ह्या गोष्टी मी ॲड केल्या। त्याच्यामध्ये कांदा, तुपामध्ये मी मसाला बनवत होते तर तूप टाकलं होतं आणि त्याच्यानंतरून कांदाही आपला इकडे झाला होता। जास्त काही होऊन द्यायचा नाही, थोडासा चेंज कांद्याचा कलर झाला की टोमॅटो ॲड केला होता। लगेच काजू ॲड केलेले आहे। अद्रक लसूण पेस्ट मी त्यामध्ये ॲड केली। अद्रक लसूण ॲज इट इज टाकलं तरी चालतं, मी पेस्ट जास्त बनवली होती त्यामुळे मी त्यामध्ये ॲड केलेले आहे। आता त्याला होण्यासाठी सॉफ्ट जोपर्यंत टोमॅटो होतोय तोपर्यंत तिकडे मी नानचं पीठ बनवायला घेतलं होतं। मैदा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच आहे ना खायचा सोडा मी घातलेला आहे। त्याच्यानंतरून मीठ आणि लगेच इकडे साखरही त्यामध्ये ॲड केली आणि तेही छान आहे ना मळून घ्यायचं। दह्यामध्ये मळणार होते आणि थोडंसं पाणीही ॲड करणार होते। तर दही मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जसं लागन तसं थोडंसं पाणीही त्यामध्ये मी ॲड करून पीठ छान असं मळून घेणार होते। आता पीठ काय जास्त असं पातळ नाही ठेवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं, जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच, कारण की नंतरून ते फुलतं आणि सॉफ्ट होतं। त्यामुळे तर बघू शकता इथे असं काय पीठ घ्यायचं व्यवस्थित मळून। आता ह्यालाही 1 तास लागणार होता। दोन्हीही गोष्टी मी 1 तासासाठी ठेवून दिल्या होत्या। इथं टोमॅटो सॉफ्ट झाला होता। त्याच्यानंतरून मी त्यामध्ये लाल मिर्च पावडर ॲड केलेले आहे आणि आपलं धना पावडर, चिकन मसाला, हळद ह्याच गोष्टी आणि मीठही ॲड केलं होतं आणि हे पण झालं होतं। त्याला झाकून ठेवलं होतं थंड होण्यासाठी। म्हटलं थोड्या वेळ होऊन दिलं आणि थंड झाल्यावरती मी पेस्ट बनवणार होते। तर इकडे मी बटर टाकलं होतं, थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये लगेच चिकन फ्राय होण्यासाठी टाकलं होतं। चिकन फ्राय करूनच मी भाजी बनवते बटर चिकनची। आता दोन्ही कामं माझ्या एका साईडला चाललं होते। खाण्यासाठी मी कांदा इकडे कट करत होते, विनेगरमध्ये कांदा ठेवणार होते कट करून, छान टेस्ट येते कांद्याला त्यामुळे। आणि इकडे चिकन पण फ्राय करून घेत होते। आता दही असल्यामुळं खाली लागतं थोडंसं, त्यामुळे सारखं त्याला फिरवत राहायला लागतं, चिटकतं खाली त्यामुळे। आणि जरी थोडंसं लागलं ना तरी काय त्याचा स्मेल असा येत नाही करपल्यासारखं, छान त्याचं टेस्ट येते, कारण की तुपामध्ये आपण फ्राय करतोय आणि तो मसालाच असतो सगळा, त्यामुळे करपलं तरी ते छान लागतं आणि टेस्ट काय त्याची खराब होत नाही। तर आता एकदा मी टाकून घेतलं होतं, ते काढून घेतलं। त्याच्यानंतर परत दुसरं चिकन त्यामध्ये ॲड केलं होतं आणि तेही छान फ्राय करून घेणार होते। म्हटलं ते होते तोपर्यंत बाकीची पण माझी कामं चालू होती। मसालाही आता थंड झाला होता तर तोही मला बारीक करून घ्यायचा होता। म्हटलं चिकन टाकून देते आणि त्याच्यानंतरून मग मसालाही मी त्यामध्ये बारीक करून घेईल। तर आता तेच कामं चालू होती सकाळची माझी। रिझल्ट लागल्याच्या नंतर बरीचशी कामं मग ही स्वयंपाकाची चालू होती। सकाळी आम्ही रात्रीपासूनच माहिती होतं रिझल्ट लागणार आणि सकाळी मग त्याचा रिझल्ट लागल्याच्या नंतरून ह्या सगळ्या गोष्टींची तयारी। चिकन मी सकाळीच आणून ठेवलं होतं आणि छोटी मोठी तयारी करून घेतली होती। ह्या कामाला बराचसा वेळ जातो। आता हे सगळं बनवायचं म्हणलं ना 2-3 तास तरी जातातच, पण चालू होती सकाळपासून तयारी, त्यामुळे बऱ्यापैकी आवरलं होतं इथं माझं। लगेच मी बनवायलाही घेतलं होतं। तर कांदा असा मोकळा करून घेते, त्याच्यानंतरून थोडंसं मीठ आणि विनेगर टाकलं ना खूप छान टेस्ट येते कांद्याला। आता इकडे मसालाही थंड झाला होता त्यामुळे लगेच मिक्सर जारमध्ये मी टाकून आहे ना फाईन पेस्ट अशी बनवून घेणार होते। तुम्हाला पुढे दाखवतेच, एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची, बघू शकता। आता ह्या पेस्टला आहे ना गाळून पण घेतात आणि इकडे आपलं चिकन पण झालेलं आहे। मी गाळून घेत नाही, मी तशीच ठेवते पेस्ट आणि मसाला तसाच मी ॲड करत असते भाजीमध्ये। तर इकडे बटर टाकलं होतं, तूप टाकलं होतं, दोन्ही गोष्टी ॲड करते, कारण की बटर जर नुसतं असलं ना तर करपण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे। आता इथे पण जावित्री, मोठी इलायची घेतली होती, दालचिनीचा तुकडा, थोडेसे काळी मिरी आणि लवंग घेतली होती आणि तेजपत्ता घेतलेला आणि त्याच्यानंतरून हे सगळे मसाले मी त्यामध्ये ॲड केलेले आहे। आता ह्यामध्ये आहे ना मसाले मी ॲड करणार नाही, कारण की ऑलरेडी आपण मसाले ॲड केलेले आहे। गरम
गरम मसाला पुढे मी ॲड करणार आहे. जास्त स्पायसी होतं त्यामुळे आता मसालाही छान परतून घेतला होता आणि त्याच्यानंतरून लगेच त्यामध्ये मी चिकन ॲड केलं. आता त्याला आहे ना छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं होऊनही दिलं होतं आणि त्याच्यानंतरून पाणी ॲड करायचं. आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे ना, त्यामध्ये जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच त्यामध्ये पाणी ॲड करायचं. ही भाजी थोडी थिकच असते त्यामुळे, आणि थंड झाल्याच्यानंतर तर आणखीनच जास्त थिक होती, त्यामुळे जेवढं हवं आहे पाणी तेवढंच त्यामध्ये ॲड केलं होतं. आता मी नेहमी बनवते, मला त्याचं आहे की मला माहिती आहे थंड झाल्याच्यानंतर पण ते किती थिक होणार आहे, त्यानुसारच मी पाणी त्यामध्ये ॲड केलं होतं. त्याच्यानंतरून थोडंसं मीठ ॲड केलं आणि टॅमॅटो सॉस त्यामध्ये थोडासा ॲड केला होता. त्याच्यानंतरून गरम मसाला थोडासा ॲड केला वरतून, आणि कस्तुरी मेथी मी तव्यावरती आहे ना थोडीशी गरम करून घेतली होती आणि हातानेच बारीक करून घेतली होती, बघू शकता, तीही त्यामध्ये ॲड केली. आणि ते कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे, ती काय ह्याच्यामध्ये दाखवली नाही, पण मी कोथिंबीर इथे ॲड केली होती, बघू शकता तुम्ही भाजीमध्ये. आता भाजी होऊन दिली चांगली आणि त्याच्यानंतरून शेवटी आपली जी दुधावरची साई असते ना, तीच मी इथं फेटून त्यामध्ये ॲड केलेली आहे. तुमच्याकडं फ्रेश क्रीम असेल ना, तेही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आता माझी भाजी झाली होती आणि मी झाकून ठेवून दिली होती. त्याच्यानंतरून बनवायला घेतलं होतं मी नान. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं पीठ एकदम सॉफ्ट झालं होतं. त्याच्यानंतर कलोंजी आणि कोथिंबीर कट करून घेतली होती बारीक, आणि त्याच्यानंतरून लाटून घेत होते मी नान इथे. तर इथे मी आहे ना प्लेन नानच पहिलं लाटून घेतलं, कारण की आर्यन म्हणला मम्मी प्लेन एक बनव पहिलं, तर त्यामुळे मी तर कलोंजी आणि कोथिंबीर त्याला लावली नव्हती. आता जी खालची बाजू आहे ना त्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं, त्यामुळे आहे ना तव्याला चिटकतं ते व्यवस्थित, त्यामुळे, आणि तव्यावरती असं ठेवून दिलं. आता तव्याला ते छान चिटकतं पाणी लावल्यामुळे. बघू शकता किती मस्त फुलला होता पहिलाच नान. आणि असं काही भाजून घेत असते मी गॅसवरती. आता भाकरी पण मी तव्यावरतीच भाजते, मी गॅसवरती भाजत नाही, पण नान आहे ना हे कधी तरच खूप रिअरली बनवते, त्यामुळे मग असं काय भाजून घेते, छान त्याचं टेस्ट येते त्यामुळे नानला. तर इथे भाजून वगैरे घेतलं, त्याच्यानंतरून लगेच त्याला आहे ना मस्त असं बटर लावलं होतं. बटर लावल्याच्या नंतर खूप टेस्टी लागतं ते, आणि भाजीबरोबर खरंच खूप मस्त लागतं. आता हा नान तर आपला झाला होता कंप्लीट, आणि त्याच्यानंतरून पुढे मी कलोंजी आणि कोथिंबीर कशी टाकून बनवते तेही तुम्हाला दाखवते. आता इथे लाटून घेतला होता आणि त्याच्यानंतर कलोंजी वरतून फिरवली, त्याच्यानंतरून कोथिंबीर, आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं, बसून जाते त्यावरती. आणि त्याच्यानंतर सेम प्रोसेस की खालची जी बाजू आहे ना तर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं. तर जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा तव्याला आहे ना चिटकत नाही, आणि जसं मी आता भाजते ना तसं भाजता येत नाही, पण चिमट्याने आपण त्याला भाजू शकतो नानला. तर इथे बटर लावतो ना त्यामुळे तेलकट होतो तवा, आणि त्यामुळे तसं होतं. आता आम्ही तिघेच होतो जेवायला, अथर्व, आर्यन आणि मी, त्यामुळे माझे तर सगळे व्यवस्थित झाले होते. पण जेव्हा मी जास्त क्वांटिटीत बनवते ना तेव्हा मला तो प्रॉब्लेम येतो. तर माझे रेग्युलर व्हिडिओ पण येत नाही आहेत. माझी तब्येत थोडीशी खराब आहे, कारण की मला कणकणी आणि ताप आहे. 2-3 दिवस झालं आहे ना असंच काय चालू आहे, त्यामुळेच माझे व्हिडिओ पण मी टाकू शकत नाही आहे. आज पण असं काय व्हिडिओचं नव्हतं, पण त्याचा रिझल्ट होता, त्यामुळे मला ह्या आठवणी ज्या आहेत ना त्या अशा बनवून ठेवायच्या होत्या, त्यामुळे मी आज व्हिडिओ खरं तर बनवला होता. अथर्व बनवू नको म्हणत होता, नॉनव्हेज वगैरे असं काय बेत करू नको मम्मी, तुझी तब्येत खराब आहे, पण तरी पण म्हटलं नको, बनवते मी आज, कारण की मला आवडतं, माझा आनंद व्यक्त करण्याची ही माझी पद्धत आहे. मुलांसाठी रिझल्ट त्यांचा चांगला लागला, त्यांचं वाढदिवस असला तर मी माझा आनंद असाच व्यक्त करत असते. त्याला मी म्हणलं होतं बाहेर जाऊ, पण तो नको बोलला, आणि त्यामुळेच मग मी घरी असं काहीतरी बेत बनवला होता. त्याने खूप जास्त हेल्प केली होती अथर्वनी मला ह्याच्यामध्ये जेवण बनवण्यामध्ये, चिकन धुवून द्यायचं असो किंवा चॉपिंग असो. आज आर्यननी मदत नव्हती केली, अथर्वनी मदत केली होती, कारण की आर्यनचं सकाळपासून डोकं दुखत होतं आणि तो झोपला होता, आणि अथर्वनीच हेल्प केली होती मला. हे लवकर गेले होते कारण की ह्यांना पुण्याला काम होतं, सकाळी थोडंसं अर्जंट होतं, त्याचा रिझल्ट लागेपर्यंतच थांबले होते आणि त्याच्यानंतरून ते गेले होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय.